जरांगेंनी इशारा दिलाय 29 ऑगस्टला ओबीसी मधून आरक्षण घेणार, मुंबईला जाणार कोणी आडवे. अरे काय कोण आडवं येतंय तुला? पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर, आंतरवाली काय सराटीमध्ये, मुंबईत कर, दिल्लीत कर. अरे लोकशाही आहे, कुठेही कर, परंतु नियमानं, ज्या संविधानानं तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे, उपोषण करण्याचा, लोक जमवण्याचा, भाषण करण्याचा, त्याच संविधानाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर एकमेकाने कुरुघोडी करता कामा नये. तेवढं लक्षात ठेव. बाकी काय. मनोज जरांगे पाटील ते नेहमी उपोषण करतायत. 2 महिने झाले, 6 महिने झाले, त्याच्या मागण्या त्यात पूर्ण होत नाही. शासन मुद्दाम लक्ष देत नाही असं वाटतं. असं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं, दिलं. तिकडचे काही लोक जे आहेत तेलंगणाच्या अंत्या भागातून जे आहेत, ज्यांच्याकडे पूर्वीचे काही सर्टिफिकेट होते कुणबीचे, ते दिले. आता आणखीन काय पाहिजे? परंतु प्रत्येक घटक जो आहे हा आपापल्या गोष्ट आपल्या, आता उद्या दलित समाजाच्या याच्यामध्ये कोणी घुसायला लागलं तर दलित समाज गप्प नाही बसत, आदिवासी समाज गप्प बसत नाही, ओबीसी सुद्धा गप्प बसणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात लोकशाही तडफडते, तिकडे लक्ष द्या. सरन्यायाधीशांना असं ठाकरेंनी विनंती केली आहे. दिवसाढवळा पक्ष फोडले जात आहेत. ठीक आहे, पुढे सगळ्या जगाने जे जे काय बोलले त्याचं उत्तर बाळा मी कसं काय देऊ?